नमस्कार. मी आशा जोशी मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजचा माझा अनुभव कथन आहे ते नीरजा फिल्मचे डायरेक्टर राम मधवानी. त्या दिवशी सकाळी 6:30ला आम्ही बोरिवलीच्या लोकेशनला पोचलो. गाडीतनं उतरल्याच राम मधवानी सर हे समोर आले. मी त्यांना ओळखत नव्हते, त्यांनीच मला त्यांची ओळख करून दिली. नमस्कार आंटी जी, मैं इस फिल्म का डायरेक्टर हूँ. मला खूप आश्चर्य वाटलं. स्वतः डायरेक्टरनी आपली मला ओळख करून दिली होती. मैंने अपने ऑडिशंस देखे, बहुत अच्छे अच्छे वेरिएशंस दिए हैं आपने. आई वॉज वेरी मच इम्प्रेस्ड. मैं त्यांना थैंक यू सर, मुझे तो इतना अच्छा लगा आपका है कि मेरे को तो रोना आ गया. अच्छा, अभी थोड़े ही टाइम में शूटिंग शुरू करते हैं. गेट रेडी एंड कम देयर. ओके सर, थँक्यू. मी त्यांनी सांगितलं होतं तिथे तयार होण्यासाठी गेले. त्या व्हॅनिटीमध्ये तिकडे तयार झाले आणि लोकेशनला पोचले. सेटवर बघते तर काय, एक अप्रतिम हुबेहूब पॅनामचं एरोप्लेन तयार होता. पण तो सेट होता, खरं विमान नव्हतं. आणि आम्ही लॅडरवरनं चढून गेलो. तिथे एरोहोस्टेसेस आमचं स्वागत करतात आणि आम्हाला आमच्या सीट्स दाखवतात. सगळं प्लेन भरून येईपर्यंत तोच शॉट सुरू होता. त्याला जवळजवळ 2 दिवस लागले. तिकडे आम्ही आमच्या सीटवर बसलो. माझी जागा मधल्या ज्या 4 सीट्स असतात त्यातल्या दुसऱ्या सीटवर होती. शेजारी माझा नातू बसला होता. तो सीन सुरू झाला आणि तिथे जवळच एकाच फुटावर कॅमेरामन होता. तिथे जागाच नव्हती दुसरी. 1 फुटावरतीच होता. खाली सगळं कॅमेऱ्याचं जंजाळ पसरलेलं केबल्सचं. आणि सीन सुरू झाला. 3-4 वेळा वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी, वेगळ्या हाईटवरनं असं शूटिंग झालं. ते विमान दिल्लीपर्यंत येतं. दिल्लीला लँड होतं. दिल्लीला लँड झाल्यानंतर 4 टेररिस्ट आतमध्ये बळजबरीने घुसतात विमानात. आणि त्यांच्या गन पॉईंटवरती आरडाओरडा सुरू होतो. तो आरडाओरडा सुरू झाल्यानंतर तिथे या एअर होस्टेसेस त्या घाबरून कशाबशा आपलं कामं करत असतात. थोड्या वेळाने त्यांच्याकडनं त्यांना ऑर्डर येते टेररिस्टची की तुम्ही कलेक्ट ऑल द पासपोर्ट्स ऑफ द पॅसेंजर्स. ते सगळे पॅसेंजर्सचे पासपोर्ट जमा करायला सुरुवात करतात. पासपोर्ट ते बघतात आणि नंतर त्यांचा गन पॉईंटवरतीच आरडाओरडा सुरू होतो. त्याच्यातच माझ्याच नातवाचा, त्यात जो नातू झाले त्याचा पहिला विक्टिम ठरतो. त्यावेळेचं माझा ॲक्टिंग जे केले त्याला पहिली दाद कोणी दिली असेल तर ती कॅमेरामॅननी अतुल कसबेकर. जेवढे शॉट्स घेतले तेवढ्याला सगळ्याला
त्यांनी पहिली रिॲक्शन दिली. चांगलं काम होतं आहे म्हणून सांगितलं. मला बरं वाटलं. बॉलिवूडची पहिलीच फिल्म आणि हा तसा मोठा अनुभव. खूप लोक होते, पॅसेंजर्सची कार होते, सगळं विमान भरलेलं होतं आणि त्यांचं सुरू झालं. परत बाकीच्या पॅसेंजर्सना तेव्हा मी अनकॉन्शियस होते असं दाखवलं आणि म्हणून माझ्यासाठी एक छोटा ऑक्सिजनचा सिलेंडर मागवला जातो. तो दिसायला लहान होता पण खूप जड होता. मला एका हाताने सावरणं शक्य नव्हतं की 2 हातांनी तो सावरसा धरला होता. तो ऑक्सिजनचा सिलेंडर धरायचा. सगळ्यांना ते टेररिस्ट संबंध विमानभर फिरत असतात गन पॉईंटवरती धाकधपटच्या धावून. काही जणांना मारतात त्याच्यात. त्यांनी गोळ्या मारल्यानंतर त्या विमानाची होणारी अवस्था बघवत नव्हती. काचा फुटलेल्या, धूर सगळीकडे आणि धुरळा उडलेला. त्याच्यानंतर परत सगळ्यांना ते पुढचा शॉट घ्यायच्या आधी सगळ्यांना विमानातनं उतरायला सांगत होते. परत सगळं ॲज इट इज पहिल्यासारखं तयार करत होते. त्याला खूप वेळ जात होता आणि पहिली जी लॅडर होती एंट्रन्सची ती नेहमीच्यासारखी होती. पण बाकी आम्हाला यायला जायला त्यांनी मागून एक असा लाकडी फळ्यांचा टेम्पररी जिना केला होता. त्या फळ्यांमध्ये खूप गॅप होती. तो दिवसातनं 7-8 वेळा तरी चढायला आणि उतरायला लागायचं. दुसऱ्या बाजूनी कोणी भराभर गेलं, जोरात गेलं की तो सगळा जिना हलायचा. खूप भीती वाटायची. पडू नये म्हणून काळजी घेत होती. आणि असं 7-8 वेळा जायला लागत होते. जीव मुठीत धरून जात होतो. जायला लागणारच, त्याला इलाजच नाही. पुन्हा ते सगळं धुरळा आणि ते सगळं स्वच्छ केलं की मग परत पुढचा शॉट सुरू व्हायचा, परत रिटेक व्हायचा. त्याच्यात खूप वेळ गेला. नंतर त्यांची धावपळ होते सगळी आणि नंतर ते आमचं सुटका करण्यासाठी एक प्लॅस्टिकची हवा भरलेली लॅडर मागवली होती. ती लॅडर मेन डोअरला अटॅच केली होती आणि तिकडनं आम्हाला जायचं होतं. आता आयत्या वेळेला सगळेजण आपला सबको जी प्यारा, सगळेजण पळत सुटणार. सगळेजण जिथे सुटका व्हायला वाव आहे तिकडनंच जाणार आणि त्या लॅडरवरनं जात होते. त्या टेररिस्टना चुकवून तो सगळा गोंधळ, म्हणजे गोंधळ वाटला पाहिजे पण प्रत्यक्षात गोंधळ होऊ नये म्हणून मला त्यांच्या युक्तीचं खरंच कौतुक वाटलं. सगळ्यांना आम्हाला त्यांनी नंबर दिले होते आणि एक नंबर सांगून एकेकाने उठून जायचं. मला 10 नंबर होता. मी तिथल्या तिथे जात होते. आता माझी काय पंचायत झाली. मी अनकॉन्शियस दाखवले होते म्हणजे मला सिलेंडरची गरज होती आणि तेवढ्यात काय होतं की एका एअर हॉस्टेसला गोळी लागते. माझ्याच जवळ बसलेली असते ती आणि तिला घेऊन मग मी पुढे जाते असं दाखवलं होतं. असं करायचं होतं आणि मग तिला मी घेऊन जाताना एका हातात सिलेंडर, एका हातात ती. मला खरंच अवघड वाटलं की कशी जाणार मी. आणि बरं ती लॅडर जी होती प्लॅस्टिकची तिथे मी दोन्ही हातांनी किंवा एक हाताने सुद्धा कठड्याला धरू शकले नसते आणि कोणी जर मला हात धरून नेलं असतं तर ते नॅचरल वाटलं नसतं. म्हणजे प्रत्येकजण फक्त आपलाच जीव वाचवणार ना, दुसऱ्याला कोण घेऊन जाणार त्यावेळेला. म्हणून मी माझी शंका राम सरांना बोलून दाखवली की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॅरी बोथ. सो
ॲट दिस सिच्युएशन यू कॅन किल मी. ते तयार नव्हते. त्यांनी खूप 1-2 तास जवळजवळ डिस्कशन केलं. मला असं वाटलं की मी ते सांगतायत आणि मी ऐकत नाही आहे, असं तर नाही ना झालं. पण मला खरंच शक्य नव्हतं. खाली परत केबल्सच्या वायर सांभाळायच्या होत्या. केबल्सच्या जंजाळातून जायचं होतं पुढे न पडता. तेही महत्त्वाचंच होतं. तेही करायलाच हवं होतं. म्हणून मी सांगितलं. 2 तास डिस्कशन झाली आणि मग राम सरांनी त्यांचा डिसिजन सांगितला की कन्सिडरिंग युअर पॉप्युलॅरिटी वी कांट किल यू, सो बेटर यू गो टू बिझनेस क्लास rather than going to ladder. Military will rescue you. ओके. मग मी तशीच माझा नंबर आल्यानंतर याच्यामध्ये बराच वेळ गेला, जवळजवळ संबंध अर्धा दिवस तर गेलाच गेला. आणि नंतर माझा नंबर आल्यानंतर मी तशीच उठले कशीबशी, एका हातात एरोस्टेसला धरली, एका हातात कसा बसा तो सिलेंडर धरला आणि दरवाजापर्यंत गेले. तेवढंच दाखवलं. नंतर मी बिझनेस क्लासमध्ये पुढे शिरले. ते सगळं झालं. असं मला खरंच कळत नाही हे कसं अरेंज करतात, कसं करतात शूटिंग. मग ते सगळं झालं. आता त्यांची वेगळी वेगळी डिपार्टमेंट्स असतात. त्या काय केलं होतं की 200, 250, 300 पॅसेंजर्स होते. ते सगळे मोस्टली फॉरेनर्स होते, इंडियन्स पण होते. पण त्यांनी साहेब मोठा मांडव घातला होता. तिकडेच आम्हाला बसायला जागा दिली होती. तिकडे नीरजा भानोचा फोटो, मोठा पोर्ट्रेट लावलं होतं. रोज तिकडे दिवा लावायचे संबंध वेळ, आणि तिकडेच आम्हाला बसायला जागा दिली होती. तिथे जागा दिलेली होती बसायला. आणि त्यांची जी वेगळी वेगळी डिपार्टमेंट्स होती की त्यांचं कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, ती त्यांनी आधीच सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की मीटिंग घेऊन सांगितलं की तुम्ही यू आर ट्रॅप्ड देअर फॉर 16 to 18 hours without food, so there won't be any makeup or so you are not fresh, you are not looking fresh, you are frightened, so please consider that. हे सांगितलं तरीसुद्धा मेकअपचं डिपार्टमेंट बंद झाल्यानंतर त्या प्लेनमध्ये असलेले काही पॅसेंजर्स, मला खरंच कळत नाही की तुम्ही कोणत्या कामासाठी जाता, त्याचा विचार करा. तिथे संबंध हे सगळं एक एक शॉट्स घेताना त्यांचं डिपार्टमेंट, सगळं त्यांचा स्टाफ एवढी दिवस रात्र मेहनत घेत होते. आणि सगळ्यांच्या कोऑपरेशन होतं. हे टीमवर्क आहे शेवटी. तर त्यांनी ते बंद केलेलं सांगितल्यानंतर त्यांना पटलं नाही, कारण त्यांना फक्त सुंदर दिसायचं होतं. आता सिच्युएशन काय, त्यावेळेला ते नसतं चांगलं दिसतं. यू हॅव टू थिंक दॅट. कोणतंही काम हे डिव्होशननी झालं पाहिजे, हे टीमवर्क आहे, कोऑपरेशननी झालं पाहिजे. शेवटी मला राहवलं नाही. काही यंगस्टर्स जोक्स मारत होते एकमेकांमध्ये, हसत खेळत होते. दॅट इज नॉट द वे. मी शेवटी सांगितलं की you have come for some good work and please cooperate the staff. त्यांना जसं हवं आहे, त्यांना जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्याचप्रमाणे आपण केलं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आत्ताच नाही तर कोणतंही काम हे पूर्ण डिव्होशन्य होतं तेव्हाच ते चांगलं होतं, नाहीतर नाही होत. त्याच्यामध्ये कोणाचं तरी तुम्हाला ऐकायला लागतं. प्रत्येक वेळेला स्वतःची मनमानी नाही चालत. मला खरोखर काही यातले सीन्स आहेत, त्यांनीसुद्धा खूप वेळेला मला म्हणजे व्हीलचेअरमधनं बाहेर आणतात नंतर एअरपोर्टवरनं.
शबाना आझमीचं भाषण होतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला राम सरांनी आम्हाला सांगितलं. तसंच आम्ही करत गेलो आणि त्याच्यामुळे तो पिक्चर चांगला झाला. पण या काही लोकांना नाही कळत. तेवढं असं करता कामा नये. कोणतंही काम हे कमी नसतं, कमी महत्त्वाचं नसतं. तुमचं कोऑपरेशन हा खारीचा वाटा प्रत्येकाने उचललाच पाहिजे. तरच ते चांगलं होतं काम, नाहीतर नाही होत. थँक्यू.